नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीच्या मराठी विषयातील 15वी कविता सुट्टीच्या दिवसात या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. पान नंबर आहे 51 आणि 52. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला आपल्या इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील पान नंबर 51 व 52 वरील हा स्वाध्याय सोडवायचा आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते? आणि उत्तर आहे, कवितेतील मुलाला सुट्टीच्या दिवसात आकाशात उडावेसे वाटते. आ आहे, सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते? आणि उत्तर आहे, सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावे असे कवीला वाटते. ई आहे, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते? सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग अद्भुत होते. अगदी बरोबर, खूप छान. यापुढील प्रश्न आहे, खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिहा. उदाहरणार्थ, गमगमणारा वास. आणि कंसातील शब्द आहेत पंख, पाणी, पक्षी आणि वारा. मग सांगा पाहू. खळखळणारे पाणी, फडफडणारे पंख, किलबिलणारे पक्षी आणि घोंगावणारा वारा. अगदी बरोबर, खूप छान. आता पुढील प्रश्न पहा. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो. आणि त्याचं उत्तर आहे, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. आ आहे, समुद्रातून पोहून जावे आणि उंच उंच पर्वत चढून जावे. या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत, वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत. त्यानंतर पुढचा ई आहे, सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे. या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत, सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय येते. पुढील प्रश्न पहा. चालू वर्षाचे कॅलेंडर घ्या. शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंत किती सुट्ट्या आहेत ते शोधा. प्रत्येक सुट्टीचे कारण पहा आणि खालील तक्ता पूर्ण करा. पहा, सुरुवातीला महिन्याचा कॉलम आहे. त्या महिन्यात येणारे किती रविवार आहेत ते साप्ताहिक सुट्टीमध्ये मोजून लिहायचे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय सण म्हणजे आपण ज्या दिवशी ध्वजारोहण करतो, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, ते त्या महिन्यात किती आलेत त्याचा आकडा मोजून राष्ट्रीय सणाची सुट्टीमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर धार्मिक कारणासाठी सुट्टीमध्ये किती सण आले त्या महिन्यात, म्हणजे नागपंचमी, दसरा यासारखे सण किती आले ते मोजून तिथे लिहायचे आहेत. तो आकडा तिथे येईल. आणि हे सर्व आपल्याला दिवाळीच्या सुट्टीपर्यंत मोजून सगळं लिहायचं आहे. प्रत्येक महिन्यातलं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आणि मग ते सगळे दिवस काढले की त्यांची पुन्हा बेरीज करून खालच्या एकूण दिवसमध्ये त्या प्रत्येक कॉलम मधली बेरीज येणार आहे. तर ती बेरीज तुम्ही करून लिहायची आहे. आता यातला या खाली पहिला प्रश्न दिलाय त्यांनी. कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते? तर कॅलेंडरमध्ये सुट्टीच्या ज्या तारखा असतात त्या लाल रंगात दिलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला सुट्टी पटकन कळते. त्यानंतर आ आहे, रविवार शिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या जास्त आहेत की धार्मिक कारणांच्या सुट्ट्या किती जास्त आहेत? आता तुम्ही जो आकडा काढणार आहात तो मोजून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर ठरवायचं आहे. ई आहे, शाळा सुरू झाल्यापासून दिवाळीची सुट्टी लागेपर्यंतच्या एकूण सुट्ट्यांचा आकडा लिहा. म्हणजे सगळ्या सुट्ट्यांची तुम्हाला बेरीज करून त्या ठिकाणी लिहायची आहे. आता या पुढचा प्रश्न 5वा पाहूया आपण. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात पण मोठी माणसे करू देत नाहीत अशा गोष्टींची यादी करा. उदाहरणार्थ, उन्हात खेळणे, खूप वेळ पोहणे ही कामं मोठी माणसं करू देत नाहीत. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत आणखी त्याची तुम्हाला यादी बनवायची आहे. हा पान नंबर 51 वरील स्वाध्याय आपण सोडवला आहे. पान नंबर 52 वरील स्वाध्याय आपण पुढच्या वेळी पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.